उमेदवार माघारीवर संजय राऊतांनी आरोप केलेला आहे। उमेदवार माघारीवर संजय राऊतांनी खोक्यांचा आरोप केलाय। महापालिकेमध्ये माघारीसाठी 5 खोके, विधानसभेमध्ये 50 खोके, मनपात 5 खोके। संजय राऊतांनी हा घोडे बाजाराचा आरोप केलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये खोक्यांच्या आरोपांनी प्रचार गाजला होता आणि महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा खोक्यांचा आरोप आता होऊ लागलाय। महापालिका निवडणुकीमध्ये माघारीसाठी उमेदवारांना 5 खोके वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। कुठे 5 खोके तर कुठे 50 पेट्या असा उमेदवार माघारीचा भाव ठरल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। कल्याण किंवा डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांनी जी नाट्यमयरित्या अचानक माघार घेतली त्याची पक्षांतर्गत काही चौकशी झाली आहे का? हे नेमकं कशातून घडलंय? कशात 40 आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली। तिकडे 50 कोटी ते 5 कोटी, बरं का? तिथे 50 कोटी आहे, 50 खोके ते 5 खोके। जळगावला 50 लाख, काही ठिकाणी लाखात लहान महानगरपालिकांमध्ये, काही ठिकाणी एका खोक्यात। पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे, पण तेवढं सोपं नाही निवडणुका होणार। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, पुन्हा एकदा पेट्या आणि खोके अशावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। संजय राऊतांनी हा मोठा आरोप केलेला आहे। निवडणुकीत माघारीच्या मुद्द्यावरून हा सर्व आरोप झालेले आहेत। जवळपास 60हून अधिक नगरसेवक हे महाराष्ट्रात आणि खास करून सत्ताधारी पक्षाचे हे निवडून आलेले आहेत। त्यामुळं हे आरोप संजय राऊत यांनी केलेले आहेत आणि यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप हा संजय राऊत यांनी केलेला आहे, ज्यामध्ये 5-5 पेट्या ह्या नगरसेवकांना दिल्या गेल्या, म्हणजे प्रत्येकी 5 कोटी रुपये देऊन विरोधी उमेदवारांना माघार घेण्यास सांगितलं गेलं, अशा प्रकारचं एक आरोप त्यांनी केलेला आहे। आणि प्रत्येक मुंबई महापालिकेनुसार हे दर बदलत गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं हा जो बिनविरोध निवडून येण्याचं जे संख्या वाढलेली आहे त्यामागे आर्थिक व्यवहार असल्याचं स्पष्टपणे त्यांनी आरोप केलेला आहे। आता यामागे कोणी निवडणूक आयोगानं देखील त्या संदर्भात काही सूचना केलेल्या आहेत की जे खरोखरच या पद्धतीमध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे किंवा नाही, किंवा कुठं दमदाटी झालेली आहे का, या संदर्भात देखील चौकशी होईल। परंतु जे बिनविरोध निवडून आले आहेत त्यांना थेटपणे निवडून जे आहे जे पद्धत आहे त्यानुसारच केलं जावं। कुठल्याही पद्धतीनं आत्ता लगेच त्यांना बिनविरोध निवडणूक म्हणून जाहीर करू नये असं देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। त्या संदर्भातली चौकशी देखील होणार आहे। त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्यांचा जो मुद्दा आहे तो सध्या गाजताना पाहायला मिळतोय। अधिकृष्णात, तर आपण पाहतोय संजय राऊतांनी पुन्हा एकदा खोक्यांचाच आरोप केलेला आहे। मात्र आता येत्या काळात जो प्रचार आहे तो याच मुद्द्यांवरून आणखी आपल्यासोबत कृष्णात, मी आपल्याला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे। शीतल म्हात्रेजी, संजय राऊतांनी एक मोठा आरोप केलेला आहे। उमेदवार जे माघारी जात आहेत, जे आपले अर्ज माघारी घेत आहेत, त्यांच्यावर संजय राऊतांनी आरोप केलेला आहे खोक्यांचा। ते म्हणतात महापालिकेमध्ये माघारीसाठी 5 खोके दिले गेले असं त्यांचा थेट आरोप आहे। कसं उत्तर देणार? संजय राऊत हा माणसांवर खरोखर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हे आम्ही वारंवार सांगतोय आणि आताही परत आम्ही तेच म्हणतोय की खरोखर या माणसाला खोक्यांशिवाय स्वप्नातही काही दिसत नाही। कारण ह्यांनी काय काम केलंय, हे कशा पद्धतीने मुंबईकरांसाठी काम करणार आहेत आणि 29 महानगरपालिकेत काय करणार आहेत याबद्दल त्यांच्याकडे काहीही सांगण्यासारखं नाहीये। त्याच्यामुळे फक्त समोरच्यांवर आरोप करणं, याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही हातात राहिलेलं नाही। मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छिते। किरीट सोमय्या ज्यांच्याबद्दल तुम्ही एवढं काही बोलत होतात, माजी खासदार भाजपचे, त्यांच्यासमोर तुम्ही कॅन्डिडेटही देऊ शकला नाही। अनेक ठिकाणी तुम्ही कॅन्डिडेटही देऊ शकलेला नाहीयेत आणि तुम्ही सांगताय की हे कसे काय निवडून आले। मला वाटतं तुम्ही जरा स्वतःकडे बघावं, कशा पद्धतीने तुम्ही काम करताय। लोक तुमच्या विरोधात आहेत, मुंबईकर तुमच्या विरोधात आहेत, कारण तुम्ही फक्त आरोप करण्याच्या पलीकडे काहीही करत नाही आहात। अगदी शीतलताई, मोठ्या प्रमाणात खरं तर अर्ज मागे घेतलेले आणि त्यामुळे बिनविरोध निवडून सुद्धा आलेले आहेत अनेक उमेदवार आणि त्यामुळेच ही टीका त्यांनी केलेली आहे। आता येत्या महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हाच मुद्दा जोरकसपणे विरोधकांकडून मांडला जाईल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मांडला जाईल। तुम्ही कसं उत्तर देणार याला? यांच्याकडे उभं राहायला माणसं नाही आहेत, कुठून तरी गोळा करून आणलेले उमेदवार आहेत आणि ते उमेदवार स्वतःच माघार घेत आहेत। कारण यांच्याकडे आता मतदार तर नाहीच आहेत, परंतु उभं राहण्यासाठी उमेदवार सुद्धा राहिलेले नाहीयेत, ही यांची परिस्थिती आहे। यांचे कॅन्डिडेट का मागे घेत आहेत याचंही उत्तर यांनी द्यावं। का अनेक ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेटच मिळत नाहीयेत याचंही उत्तर त्यांनी द्यावं। हे उत्तर द्यायचं नाही आणि फक्त आरोप करायचा,
बाकी यांच्याकडे काही राहिलेलं नाहीये असं मला वाटतंय. आणि कार्यकर्ते डावलून तुम्ही तिकीटं विकली आहेत, त्याच्यामुळेच हीच लोक त्यांना आता जागा दाखवायला लागलेले आहेत, हे लक्षात ठेवा. कारण यांनी आतापर्यंत हेच केलेले आहेत, जे योग्य उमेदवार होते त्यांना तिकीटं दिलेली नाहीयेत, फक्त पैशासाठी तुम्ही तिकीटं विकली आहेत. आणि ही लोक जी विकाऊ लोक आहेत यांनीच पाठी अर्ज घेतलेले आहेत. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी.